बाबा अरे थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आत्या चहा तुमच्यासाठी. नाही नको राहू दे. वसुंधरा ये इकडे, ये 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 इकडे. नको आहे ना तिला? आण, मी पितो. आण आण आण. मी घेतो. बाबा कसा झालाय? सुंदर. वा 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 वा. अगं सुंदरा, तू घरात आल्यापासून ना माझी चहाची चंगळ चालली. अवनी पण छान चहा करते. काय तिला घरात ना खूप कामं असतात ग, त्यामुळे माझं चहाचं टुमणं तिच्या मागे लावत नाही मी. नाही सांगत तिला. पण आता काय, 2-2 सुना आहेत घरात. जरा आरामात. काय झालं तुला? मध्ये बोललीस? अगं सुनेचं कौतुक करतोय मी, त्यात काय जातंय तुझं? नाही नाही नाही, माझं काहीच जात नाहीये. पण एवढा चहा प्यायल्यानंतर ऍसिडिटी होईल म्हणून म्हटलं, तुझी काळजी वाटते दादा मला. हो, जाऊ दे, तिच्याकडे लक्ष देऊ नको. अशीच आहे ती. पण चहा मस्त झाला. थँक्यू बाबा. आईकडून शिकले असा चहा बनवायला. ती पण यामध्ये तुळशीची 2 पानं टाकते. अगदी तसाच केलाय. अच्छा, हे पण मला सांग, तुझे बाबा तुझ्या हातचा चहा मिस करत असतील की रे? हो. हे बघा, बाबांचं नाव काढलं आणि कुंदाताईचा घरून फोन आला. घे 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 घे. हो. हॅलो वसुताई, बरे आहात ना? आणि बनी शेठ? कुंदाताई, मला माहितीये तू बनीसाठी फोन केलाय. बरं वाटतं त्याला, सकाळपासून बरा आहे तो एकदम. बरं आहे बरं आहे. पण वसुताई, इकडे कायच बरं नाही हो. का, काय झालं? म्हणजे काकी खूप रडतायत. दरवाजा पण लावून घेतलाय. खूप विचारलं काय झालं, पण काहीच सांगायला तयार नाही. पण बनीच्या तब्येतीचं तर कळवलं होतं ना त्यांना. नाही, मला काय वाटतं, त्यांना ना बनीची आठवण येत असेल. तुम्ही एक काम कराल का? जर तुम्हाला वेळ असेल ना, तर जरा दिवसभरात येऊन जाल का? म्हणजे त्यांना बरं वाटेल. नाहीतर असंच रडत बसतील आणि मग त्यांचा बीपी हाय होईल हो. अरे देवा. नाही, त्यांना सांग मी लगेच निघतेय. लवकर या, मी वाट बघते. हा, ओके, बाय. काय ग, काय झालं? बाबा. हा? काय घरून फोन होता ना? ठीक आहे ना सगळं घरी? बहिणी, बाबा, ते कुंदाताईचा फोन होता. आई खूप डिस्टर्ब आहे आणि तिने स्वतःला कोंडून घेतलंय. खूप रडतीये. अरे बापरे. अगं पण बनी सुखरूप असल्याचं मी कळवलं होतं त्यांना. तेच तर सांगितलं होतं. मला वाटतं वेगळंच काहीतरी कारण असेल. बाबा, मला जायला हवं. नाही, तुझा त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतो. जा 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 जा. हा बहिणी, जेवणाचं मी बघेन, तुझा आधी घरी. आणि ट्रे दे इकडे. हा जा. हा, अरेच. हे काय, तू कुठे चाललीस? ते राहू दे, तू कुठे गेली होतीस? मी देवळात गेले होते. पण ही कुठे निघाली आहे? अगं ती तिच्या घरी चालली. तिची आई थोडी डिस्टर्ब आहे, रडत होती. कारण काय ते कळलेलं नाही अजून. मी लगेच जाऊन येते. अगं पण इथे एवढी कामं. आई, मी बघेन ना, तिला जाऊ द्या. अगं तरी आता ती म्हणाली ना मी बघेन, मग काय, जाग. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. बनी आजारी आहे म्हणून तुम्ही हनीमून कॅन्सल केला आणि आता आई डिस्टर्ब आहे म्हटलं की उठसूट माहेरी जायला मोकळी तू. बनी शाळेत गेले आई. आई, आम्ही केरळचा प्लॅन कॅन्सल केला कारण तो प्रवास फार लांबचा होता. वसुंधरांचं माहेर इथून फक्त 10-15 मिनिटावर. मी पण येतो तुमच्यासोबत. येतो आहे. जयश्री, कधीतरी वसुंधराच्या बाजूने विचार करत जा.
काय करायचं ग? त्या वसुंधराची आई तुझ्याबद्दल पचकली तर? काय हो, भेट झाली? म्हणजे डेथ सर्टिफिकेट? मिळाला. मी लगेच ते सातपुते वकिलांना देऊन आलो. एवढी घाई करायची काय गरज होती? घरी आला असतात, जरा शांतपणे विचार केला असता आणि मग आपण. नाही 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 नाही. डोक्यात काहीतरी वेगळा गोंधळ व्हायला नको म्हणून मी लगेच घेऊन आलो. काय आपण या प्रकाराबद्दल जास्त विचार केला ना तर आपल्याला जास्त त्रास होणार आहे. म्हणजे सातपुते वकील आपल्याला आता एक डॉक्युमेंट आणून देतील ज्याच्यात हे घर बनीच्या नावावर झालं असेल. म्हणजे बनी 18 वर्षाचा होईपर्यंत जावई बापू म्हणजे आकाशराव त्याचे एक केअरटेकर असतील. आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना कर की हे डेथ सर्टिफिकेट खोटं असल्याचं त्यांना कळता कामा नये. तरी मला अजून असंच वाटतंय की तुम्ही खूप घाई केलीत. काकी, काका, वकील साहेब आले. बसा बसा. हो हो बसा, मी चहा बनवते. ठीक आहे ठीक आहे. अरे वकील साहेब, तुम्ही आलात होय? नमस्कार. हा, नमस्कार. एवढ्या लगेच आलात पण तुम्ही? हो, तुम्हाला म्हटलं होतं ना मी डॉक्युमेंट द्यायला येईल म्हणून. नाही, पण हे इतक्या पटकन आलं असं वाटलंच नव्हतं मला. अहो फक्त 5 मिनिटांचंच काम होतं, तुम्हाला उगाच अवघड वाटत होतं. हे तुमचे डॉक्युमेंट हा. पाहून घ्या व्यवस्थित. हा, तुम्ही काळजी करू नका, आपण वेळेत पोहोचू. हे कशा करता? आपण बाहेर चाललोय ना. हा, पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर चाललोय, कुठे बाहेर गावी नाही निघालो. नाही म्हणजे करा तुम्ही असं, म्हणजे तुमची मर्जी. असं नसतं ते. प्रवास 15 मिनिटाचा असू देत, नाही तर 15 तासांचा. जेव्हा आपल्याला कसलं तरी टेन्शन असतं, कोणाची तरी काळजी असते ना, तेव्हा देवाला नमस्कार करून निघालेलं चांगलं असतं. म्हणजे आपला प्रवास शांततेत होतो. आणि ते गोष्टी मागे शास्त्र असतं आकाशा. श्रद्धा हे सुद्धा एक शास्त्रच आहे. इंटरेस्टिंग. असं का विचारलं तुम्ही? मी नमस्कार केलेला आवडला नाही का तुम्हाला? छे मी म्हटलं ना तुमची मर्जी. मला फक्त एवा वाटतो तुमच्यासारख्यांचा, देवावर गाढ विश्वास ठेवणारे, सगळं सोडून त्याच्यावर सगळं सरेंडर करणारी लोक सुखी असतात. नाही म्हणजे आपल्यावर कधी कुठली परिस्थिती असह्य झाली तर सगळं देवावर सोडून शांत बसून राहण्याचा ऑप्शन असतो. ते मला कधीच करता आलं नाही. सगळं देवावर सोपवणं म्हणजे प्रयत्न करणं सोडून देणं असं नाहीये. प्रयत्न पूर्ण करायचे असतात आणि त्यानंतर जे होईल ते एक्सेप्ट करायचं. ह्या गोष्टीसाठी देवावर श्रद्धा असावी लागते. खरे, आता ज्या गोष्टीवर आपला कंट्रोलच नाही त्या गोष्टीवरती विचार करत बसण्यात काय अर्थ? त्यासाठी देवावर विश्वास ठेवावा आणि सोडून द्या. नाही म्हणजे विचार बरोबर आहे, फक्त मला तो करता येत नाही. तो व्यक्ती म्हणून माझा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. आता बघा ना, आईकडे पोहोचेपर्यंत तुम्हाला दांडूक राहिली असते, तर एक नमस्कार करून तुम्हाला जर बरं वाटणार असेल, तुमचा प्रवास शांततेत होणार असेल तर प्लीज करा. तो काय झालं ना, मग तुमच्या चेहऱ्यावर एवढी काळजी का दिसते? हे म्हणजे मला फक्त आईच्या तब्येतीचीच काळजी नाहीये. माहित नाही, गेले बरेच दिवस मला असं वाटतंय की आई बाबा दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवतात. कसला तरी ताण आहे त्यांच्यावर. कसलं असेल? नाही नाही माहित नाही मला. ठीक आहे, आपण जातोच बघे.
जयश्री मॅडमला मी काम झाल्याचं कळवलंय. थँक्यू. हो थँक्यू काय, माझं कामच आहे. चला येतो मी. ते चेक काय झालं, तुम्ही पटकन आलात ना, त्यामुळे मी काही तयार करून ठेवला नाहीये. मी आता तयार करून देऊ का तुम्हाला? नाही नाही नाही, त्याची काय आवश्यकता नाही. ऑफिसला आणून दिला तरी चालेल. बरं चालेल. चला येतो मी. हाय बाबा. अरे वसू वसू, आकाशराव. बाबा वसू बरा, जाऊ दे. एकदम सरप्राईज विजिट. आई बनी कसा आहे? आयुष्यमान भव. बनी बरा आहे. ताप उतरला त्याचा. कळवलं होतं मी तसं. आणि आज हट्टाने शाळेत पण गेला. नवीन शाळा आवडलेली दिसते. हो. हो सातपुते, तुम्ही इथे कसे? यांच्याच कामासाठी आलो होतो. अच्छा, पण तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना कसं ओळखता? जयश्री मॅडम त्यांनी ओळख करून दिली होती. अच्छा. ते हो, मी ऑफिसला येऊन. ठीक आहे ठीक. चला येतो मी. हा या. हो चल. जावई बापू, या ना, बसा. ये ग. हा. ये. बाबा असं काय काम निघालं वकिलांकडे? कुंदा, अगं जावई बापू आणि वसू आले, चहा टाक. सांगा ना बाबा. अगं वसू, नाही म्हणजे तसं खरंच काय नाहीये. गावची आपली एक जागा आहे ना, त्या जागेबद्दल सल्ला घ्यायचा होता, म्हणून मग मी त्यांना बोलवून घेतलं होतं. बाकी काही नाही ग. कसली जागा, कसला सल्ला? नाही म्हणजे मला माहित नाही बाबा. अगं खरंच काही नाहीये. तू जाऊ दे ना, विषय सोड तू. तुम्ही कसे आहात? हा, तू कशी आहेस? ठीक आहे आई. नाही म्हणजे खूप बरं वाटलं तुम्हा दोघांना बघून. पण तुम्ही असे अचानक कसे आलात? अचानक कुठे? कुंदाताईचा फोन आला होता. ती म्हणाली की तू डिस्टर्ब आहेस, रडतीयस, सतत काळजी करत असतेस. अगं नाही ग, असं काहीच नाही. काही कसं नाही. उगाच रडतं का कोणी? आणि एक फोनही नाही करावा असं वाटलं मला. अगं खरंच काही नाही. मला तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती ग. या कुंदाला ना उगीच सगळं वाढवून सांगायची सवय आहे. आई नक्की काही कारण नाहीये ना? अगं नाही, खरंच काही नाही. अगं वसू, खरंच काळजी करण्यासारखं काहीच नाहीये ग. बरं, तुम्ही दोघं आलात ना, आम्हाला खूप बरं वाटलं. आता चहा प्या, भजी का, आपण मस्त गप्पा मारूया. जावई बापू, नाही म्हणजे तुम्हाला निघायची घाई नाहीये ना? हो नाही नाही, अजिबात नाही. मी चहा करते. अगं थांब ग, तू बस. कुंदा करेल चहा. अगं जाऊ दे ना, करू दे वसूला. म्हणजे काय ना वसू, तुझ्या हातचा चहा घेऊन बरेच दिवस झालेत. आज तुझ्या हातचा झकास चहा प्यायचा मला. आलेच. आकाशराव, मी आलो, पटकन आलो. ओके. मी आलेच. हा, ओके. अहो काय करताय? अगं पेपर्स ठेवत होतो. आता हे पेपर्स ना, वसू गेली ना की नंतर मी बघेन. हो ना, पण तुम्ही वेळीच सावरून घेतलं म्हणून बरं झालं. हा, आकाशरावांना जर कळलं ना की त्यांच्या आईचा सट्ट होता म्हणून आपण हे घर बनीच्या नावावर केलं तर चिडतील आईवर.
आणि मग जयश्री ते आपल्यावर चिडतील ते वेगळं. हे बघ, आता ते दोघं इथे असेपर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही. तो पुढे, मी येतो सावकाश. कशी आहेस ग? मला काय दाढ भरली आहे? मी एकदम मस्त आहे. पण वसुताई, काकी काका चिडलेत काय? म्हणजे मी असं तुम्हाला एकदम बोलून घेतलं ना, म्हणून. वृंदा ताई, डोंट वरी. उलट मला इथे आलेलं बघून आईला बरंच वाटलंय. होय तर. पण मला एक गोष्ट कळत नाही, काकी सारखं रडतात कशाला? आणि काका काका तर कायम टेन्शन मध्येच असतात. तुम्हाला सांगू का वसुताई, तुम्ही लग्न करून सासरी गेल्यापासून ना हे घर नुसतं ओकमोकं झालंय आता. पण का? नाही म्हणजे लग्न सुळवताना तर आई बाबा किती खुश होते. मला तर वाटलं होतं की आता तरी ते माझी आणि बनीची काळजी करायचं थांबवतील आणि स्वतःला आणि एकमेकांना वेळ देतील. फिरायला जातील पार्कात. कसला काय? दादा पार्कात पण जात नाहीत आता. ती तुमची सासूबाई येऊन गेली ना, तेव्हापासून ना काकीनं काय झालं काय माहिती. त्या ना अशा एक एकदम- मिनिट. आई येऊन गेल्या कधी? ये बाय, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही? असं काहीच. आणि ते वकील साहेब पण आले होते. काय ते राहू दे, तू कुठे गेली होतीस? मी देवळात गेले होते. मग आईंनी मला का नाही सांगितलं? आई खोटं का बोलल्या माझ्याशी? तुम्ही बसा हा, मी जरा स्वयंपाकघरात बघते. अरे आकाशराव, काका कसे आहात तुम्ही? काय म्हणताय? मी मस्त मजेत. तुमचं सांगा, चिमून कशा आहेत? त्यांचं काय, धिंगाणा सुरू असतो. आणि हो, आमचा बनी फार त्रास देत नाही ना तुम्हाला? छे छे, खूप शहाणा मुलगा आहे तो. इनफॅक्ट कामामुळे मला जास्त टाइम स्पेंड करता येत नाही त्याच्यासोबत. का हो? काही मोठा इव्हेंट वगैरे सुरू आहे का तुमचा? नाही नाही, इव्हेंट नाही. ते ॲक्च्युली बिझनेस एक्सपॅन्ड करण्याचा प्लॅन आहे. अच्छा अच्छा, म्हणजे नवीन काही सुरू करताय का? जाऊ द्या, तुम्ही उगाच बोर व्हाल. नाही आकाशराव, मी नाही बोर होणार. म्हणजे नवीन पिढीच्या नवीन मुलांचं काम कसं चालतं ना, ते ऐकायला मला खूप आवडतं. ओके. बाबा खरं सांगायचं ना तर हा ॲक्च्युली माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता आम्ही जेव्हा कधी कुठे इव्हेंट करतो तर जागा भाड्यावर घ्यावी लागते. ते महाग पडते आणि प्रत्येक वेन्यूचे काहीतरी लिमिटेशन्स असतातच. आणि मग आम्हाला प्रयोग करता येत नाही. म्हणून आम्हाला स्वतःची अशी एक जागा विकत घ्यायची. वा, चांगला विचार आहे. म्हणजे फक्त आता लग्नाचे आणि उद्घाटनाचे इव्हेंट नव्हता, आणखी काही इव्हेंट होऊ शकतील नाही? एक्झॅक्टली. म्हणजे वेगवेगळे मेळावे करता येतील, फंड रेजर्स ऑर्गनाईज करता येतील आणि ज्या समाजासाठी चांगले काम करत आहेत त्या सगळ्या संस्थांना जोडून घेता येईल. वा 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 वा, विचार तर खूपच चांगला आहे. पण आता मुंबईत एवढी मोठी जागा घ्यायची म्हणजे त्यासाठी खूप मोठं भांडवल लागेल नाही का? तिथेच तर रडलंय सगळं. नाही पण इन्व्हेस्टर्सशी बोलतोय मी, होईल काहीतरी. हो, नक्की होईल, नक्की होईल. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आकाशराव. थँक्यू बाबा. अगं झाला की नाही तुमचा चहा अजून? कुंदा, भजी चांगली कुरकुरीत झाली पाहिजेत हा. आणि एखादी मिरची घाल, यांना आवडते. होय होय. वसू, काय ग, तुला काय झालं? तुला काय झालंय आई? तू आणि बाबा, तुम्हा दोघांना काय झालंय? कसलं टेन्शन आहे एवढं? काकी, ते मशीन लावलं ना बाहेर, ते बघून येते. आता काय होतंय, पावसाचे दिवस न वसुताई, कपडे वाळत नाही हो. आणि मी पण विसरून गेले. मा आले, लगेच आल्या, येते. कुंदाने सगळं घेतलंय की आई नाही? काहीतरी विचारतीये. अगं, काही नाही, खरंच काही नाही. कसलं टेन्शन ग? काहीच नाही. ते तू आणि बनी आता इथे नाही आहात ना, तर अगदी उदास वाटतं ग. घर कसं खायला उठतं, करमत नाही आम्हाला. बनी होता तेव्हा कसं त्याच्या मागे मागे करण्यात वेळ जायचा ना ग. किती बरोबरचं बोलतेस ना तू. तुला शपथ आहे, मला खरं काय ते सांग. काहीतरी काय वेड्यासारखं सांगितलं ना. काहीच नाही झालं. का रडत असतेस? सांग ना. आता नाही रडणार. मग तर झालं.
खुश मला तो डबा काढून देतेस का जरा? माझा हात दुखतो. बघतेस काय? दे ना. हात दुखतो माझा. दे.